नमस्कार, मी वर्षा नलवडे आणि आपण बघत आहात लोकशाही मराठी बातमी. बळीराजाच्या या कृषी विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करते आणि यानंतर आता कृषी विषयक काही महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. वाशिम जिल्ह्यात रब्बी पिकं ही आता म्हणून मोठ्या प्रमाणात हरभरा पीक देखील घेतलं जातं. तर मात्र हरभरा पिकावरती सतत ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस तसेच थंडी गायब होऊन बदलत चाललेल्या वातावरणाचा फटका आता हरभरा पिकाला बसतोय. त्यामुळे हरभरा पिकावरती मर रोगाचा प्रादुर्भाव बघायला मिळतोय. तर पेरणीनंतर उगवलेले झाड जागीच पिवळं पडतंय आणि त्यानंतर ते मरत देखील आहे. तर मोठ्या प्रमाणात महागडी फवारणी करून देखील फरक पडत नसल्यानं शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यानं शेतकरी वर्ग अडचणीत आलाय. त्यामध्ये आता अवकाळी पावसानं रब्बी पिकाचं नुकसान केलंय. मात्र सर्वच संकटामधून जिल्ह्यातील काही भागातील शेतकऱ्याच्या शेतांमध्ये हळद पीक बहरल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे त्यांना कुठेतरी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तर शेतकऱ्यांना हळद पिकातून मोठ्या प्रमाणात उत्पादन देखील मिळणार असल्यानं समाधान व्यक्त केलं जातंय. सप्टेंबर महिन्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे तक्रार केली. मात्र झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई फार कमी शेतकऱ्यांना मिळाली आहे. तर शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई कमी मिळाल्यानं शिवसेना ठाकरे गटाकडून पीक विमा कार्यालयात जाऊन यावेळेस धडक देण्यात आली. तर शेतकऱ्यांच्या खात्यात शिल्लक रक्कम जमा करण्याची मागणी देखील यावेळेस ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात जुलै महिन्यात अवकाळी पावसामुळे तूर पिकाचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून तुरीची लागवड केली. मात्र रब्बी हंगामात देखील अवकाळी पावसामुळे तूर पिकाचं अतोनात नुकसान झालंय. त्यामुळे आता तूर पिकाला बाजारपेठेत भाव मिळत नसल्यानं तसेच बाजारपेठेत विक्रीयोग्य तूर निघाली नसल्यानं आता परिसरातील शेतकऱ्यांनी उरल्या सुरलेल्या तूर पिकाची काढणी करून ही तूर घरी घेऊन जाण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांच्या वय वर्ष संदर्भात आता साखर आयुक्त कार्यालयाकडून तपशील मागवण्यात आलाय. वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कार्यकारी संचालकांना अर्थात MD यांना निवृत्ती मिळते. मात्र राज्याच्या साखर आयुक्तांनी यामध्ये हस्तक्षेप केल्यास 1 वर्ष मुदतवाढ देण्याचा अधिकार त्यांना आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या MDला वयाच्या 63व्या वर्षापर्यंत सहकारी मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी मुदतवाढ दिली होती. हा बेकायदेशीर निर्णय मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द केला होता आणि त्यानंतर साखर आयुक्तालयाकडून हा तपशील मागवण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या प्रोत्साहनामुळे गेल्या 9 वर्षात देशाच्या एकूण कृषी निर्यातीत अन्न प्रक्रिया क्षेत्रात आता दुपटीनं वाढ झाली आहे. कृषी निर्यातीत 2014-15 या वर्षामध्ये 13.7% असलेला वाटा 2022-23 मध्ये 25.6% इतका झालाय. या क्षेत्रानं 9 वर्षात $6.185 अब्ज गुंतवणूक आकर्षित केली आहे. तर अन्न प्रक्रिया उद्योगाचे शेती उत्पन्न आणि रोजगार निर्मितीत महत्त्वाचं योगदान असतं. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल वाहन चालकांच्या संपामुळे भाजीपाल्याचे दर वाढले होते. मात्र आज कालच्या तुलनेत आता भाजीपाल्याची आवकही वाढली आहे. काल टोमॅटो 600 रुपये कॅरेट विकला गेला. तर आज आवक वाढल्यानं तोच टोमॅटो हा 400 ते 450 रुपयांनी विकला जातोय. तर इतरही भाजीपाल्याच्या दरात घसरण झाल्याचं बघायला मिळत आहे. लातूर हा प्रामुख्याने सोयाबीन उत्पादक जिल्हा आहे. मात्र सोयाबीनला लातूर जिल्ह्यात यावर्षी हमीभावापेक्षाही कमी भाव मिळतोय. त्यामुळे आता शेतकरी संतप्त झालेत. बाजारात विक्रीसाठी शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. मात्र भाव नसल्यानं शेतकऱ्यांनी लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोयाबीन भरलेला टेम्पो लावत सोयाबीन रस्त्यावर टाकून शासनाचा तीव्र निषेध केलाय. शेतकऱ्याचा सोयाबीन फुकट घेऊन जा अशा प्रकारच्या घोषणा देखील यावेळेस देण्यात आल्यात. अमरावतीत संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झालेत. अमरावती जिल्ह्यातील वरुडमध्ये शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन केलं. यावेळेस रोडवरती संत्रा फेकत आणि टायर जाळून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केलाय. संत्रा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय. शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा शिवाय त्यांची आर्थिक लूट रोखली जावी या संकल्पनेतून बीड जिल्ह्यातील भोपा गावात परिसरातील आता व्यापाऱ्यांनी एकत्र येत खासगी बाजार समितीची स्थापना केली आहे. या समितीमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. तर कापूस, तूर, सोयाबीन याची विक्री शेतकऱ्यांना या ठिकाणी करता येणार आहे.
आणि यानंतर काही बातम्या सविस्तर बघूयात। ट्रक चालकांच्या संपाचा थेट परिणाम हा जीवनावश्यक वस्तूंवरती पडला असून आता नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटवर देखील पडल्याचं बघायला मिळत आहे। एपीएमसी मार्केटमध्ये महाराष्ट्रातून गाड्यांची आवक झाली आहे, मात्र परराज्यातील गाड्यांची आवक झालेली नाहीये। त्यामुळे मार्केटवर परिणाम झालाय आणि 20% एपीएमसी मार्केटमध्ये आवक कमी झाली आहे। त्यामुळे आता एपीएमसी मार्केटमधील जीवनावश्यक वस्तूंवरती परिणाम झाल्याचं बघायला मिळत आहे। भाजीपाला मार्केटमध्ये आज 471 गाड्यांची आवक झाली आहे, तर आवक कमी झाल्यामुळे भाजीपाल्याच्या दरावरती प्रचंड परिणाम झाल्याचं देखील बघायला मिळालं। तर ट्रक चालकांच्या संपाचा कृषी उत्पन्न बाजार समितीवरती देखील परिणाम झाल्याचं बघायला मिळालं। बाजार समितीतील कांदा लिलाव आज बंद होते, तर लिलाव आज बंद असल्यानं सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक झालीच नाहीये। तर या संदर्भातच आमच्या प्रतिनिधी वसीम आतार यांनी आढावा घेतलाय, तो आपण पाहूयात। चालकांच्या संपामुळे जो आहे तो सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या कांदा लिलावावरती जो आहे तो परिणाम झालेला आपल्याला दिसत आहे। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जो आहे तो कांदा लिलाव जो आहे तो आज बंद ठेवण्यात आलेला आहे। चालकांचा संप होता आणि या संपामुळे जे आहे ते गाड्या ज्या आहेत त्या बंद होत्या, त्यामुळे सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक झालेला कांदा आज जो आहे तो हा नेण्यासाठी जे आहे त्या गाड्या नसल्यामुळे जो आहे तो कांदा लिलाव जो आहे तो आज कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जो आहे तो बंद ठेवलेला आहे। त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर कांद्याची आवक जी आहे ते कुठल्याही प्रकारची जी आहे ते सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेली आपल्याला दिसत नाही। त्यामुळे सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या कांदा लिलाव या शेडमध्ये जे आहे तो सगळीकडे आपल्याला जो आहे तो सुकसुकाट आपल्याला पाहायला मिळत आहे। मध्यरात्रीच्या सुमारास जे आहे ते चालकांचा संप आहे मागे घेतलेला आहे, मात्र तरी देखील जे आहे ते याचा परिणाम जो आहे तो सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा लिलावावरती पडताना आपल्याला दिसत आहे। कॅमेरामन तोशिफसह मी वसीम आत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सीताफळांची देखील आवक कमी झाली आहे। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज 5 ते 6,000 कॅरेट सीताफळ येत असतात, मात्र आज 500 ते 600 कॅरेट सीताफळाचा माल आल्यानं आता व्यापाऱ्यांकडून ही संपूर्ण माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे सीताफळांना 15 रुपये किलो ते 40 रुपये किलो पर्यंत भाव मिळतोय। सोलापुर बाजार समिति को जो मार्केट यार्ड के अंदर जो माल आता रोजाना एक 5-6 हज़ार कैरेट माल आता था, और बाजार रोजाना का जो है 20-30 रुपये से लेके 50-60 रुपये का पोजीशन था। लेकिन ये बंद आए पर जो बंद की वजह से माल कम भी आया, और जो बाहर वाले जो खरीदार जो है वो गिराक नहीं रहने की वजह से आज माल भी कम है। एक 500-600 कैरेट माल है, लेकिन बाजार 15 रुपये से लेके 40 रुपये किलो तक माल बिका हुआ है, यानी कि टोटली बाजार कम है। इसमें शेतकरी का नुकसान बहुत ज्यादा हो रहा है। आता बातमी आहे जळगावमधून। कापूस आणि कांदा प्रश्नावरती जळगावमध्ये आता शेतकरी आक्रमक झालेत। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल या ठिकाणी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीनं मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको करत आंदोलन करण्यात आलं। तर कांदा निर्यात बंदीला विरोध करत नाफेड मार्फत 3,500 रुपये भावानं कांदा खरेदी करावा आणि कापसाला 15,000 रुपये भाव द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे। दरम्यान शेतकऱ्यांनी महामार्गावरती कापूस आणि कांदा फेकून राज्य सरकारचा तीव्र विरोध देखील केलाय, तसेच निषेध देखील केलाय। दरम्यान सुमारे 1 तास शेतकऱ्यांनी हा महामार्ग अडवून धरल्यानं महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं देखील बघायला मिळालं। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यामधील बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याच्या बॅगसमध्ये आता पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। राज भीमा कांबळे असं मृत्यू झालेल्या कामगाराचं नाव आहे। तर राज बेलकुंड येथील साखर कारखान्यामध्ये काम करत असताना त्याचा तोल गेला आणि तो बॅगसमध्ये पडला होता। त्याला तात्काळ उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। तर राज बेलकुंड येथील साखर कारखान्यामध्ये काम करत असताना त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याच्या बॅगसमध्ये या कामगाराचा पडून मृत्यू झालाय। राज भीमा कांबळे असं मृत्यू झालेल्या कामगाराचं नाव असून राज बेलकुंड येथील साखर कारखान्यामध्ये काम करत होता आणि त्याचा तोल गेला आणि त्यावेळेस त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे।
देशातील साखर हंगामात आता गती पडल्याचं बघायला मिळत आहे। 31 डिसेंबर अखेर देशातील 511 कारखान्यांनी 1223 लाख टन ऊस गाळप करून 112 लाख टनांचं साखर उत्पादन केलंय। तर देशातील सरासरी साखर उतारा 9.17% राहिलाय। थंडीचं प्रमाण वाढेल तसतसं साखर उतारात आता वाढ होऊन त्या प्रमाणामध्ये साखर उत्पादनात देखील वाढ अपेक्षित आहे। महाराष्ट्रातील 195 साखर कारखान्यांनी 427 लाख टन ऊस गाळप करून 38.20 लाख टन साखर उत्पादन करून देश पातळीवरती अग्रस्थान कायम राखलंय। त्यापाठोपाठ आता उत्तर प्रदेशातील आणि तिसऱ्या क्रमांकावरती आता कर्नाटक आहे। राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं दिलेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यातील अपेक्षित थंड हवामान लक्षात घेता साखर उतारात वाढ होणं अपेक्षित आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। मॅनेजिंग डायरेक्टर रणजित मुले हे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। सर, लोकशाहीमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण बघतोय देशातील साखर हंगामात आता गती पकडली आहे आणि 31 डिसेंबर अखेर देशातील 511 कारखान्यांनी खरं तर 1200 लाख टन ऊस गाळप करून 112 लाख टनांचं साखर उत्पादन देखील घेतल्याची माहिती समोर आली आहे। हो, नमस्कार। 7 डिसेंबरला जे केंद्र शासनाचा जो निर्णय झाला, त्यांनी सिरप आणि बी हेवी त्यांनी कमी केलं, त्यामुळे सगळ्यांचा सिरप वरचा जो आता कोटा आलेला आहे त्याच्याप्रमाणे आता इथेनॉल कमी होऊन साखर उत्पादन कडे केंद्र सरकार बघतीये। कारण त्यांना थोडी भीती होती की आपल्याला साखरेची टंचाई भासते का। त्यामुळे महाराष्ट्र ही आधी नंबर 1 होती, पण या सिरप आणि बी हेवी मुळे आपण 2 नंबरवर गेलो होतो मागच्या 2 वर्षात। पण आता परत आपण डिसेंबरचे जे आपल्याला जे आराखडे आलेले आहेत, जे कॅल्क्युलेशन किंवा जे काय आता बातमी आलेली आहे त्याप्रमाणे परत महाराष्ट्र 1 नंबरवर गेलेली आहे। अगदीच सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय उच्चांकी असा दर गाठला आहे। साखर उत्पादनात आपलं राज्य अव्वल ठरल्याचं देखील बघायला मिळत आहे। तर राज्यातील आणखी 220 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलाय। मदत आणि पुनर्वसन विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीनं त्यासाठी मान्यता दिली आहे। तर मंगळवारी झालेल्या बैठकीत 40 तालुके आणि 1021 मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केलाय। त्यानंतर आता त्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सवलतींचा आढावा देखील घेतला जाणार आहे। यापूर्वी राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला होता। तसेच 268 मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून सवलती देखील देण्यात आल्या होत्या। बातमी आता अहमदनगरमधून आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये सध्या कांदा काढणीचं काम वेगानं सुरू आहे। मात्र शेतकऱ्यांपुढे नवं संकट उभं राहिलंय। कांदा काढण्यासाठी स्थानिक मजूर मिळतच नाहीयेत। कांदा काढण्यासाठी शेतकऱ्यांना बाहेर गावाहून कांदा काढणी कामगारांना बोलवावं लागतंय। मात्र कांद्याच्या भावाप्रमाणेच आता या मजुरांचा खर्चही मोठा येतोय। एका मजुराला गोणी मागे 80 रुपये मजुरी द्यावी लागते। तर कांदा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना अस्मानी संकटासह आता मजुरी आणि विक्रीपर्यंत अनेक संकटांना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता रडवतोय की काय असा प्रश्न उपस्थित झालाय। आमच्याकडे सगळे 22 लेबर येतात आता सरळ आणि दरवर्षी टोटल ते आमच्याकडे असतात। म्हणजे ज्यावेळेस आमची काढणी चालू त्यावेळेस आम्ही फोन करतो, बोलून घेतो, त्यांची अयोग्य ती मजुरी आम्ही त्यांना देतो। मजूर मागणी म्हणजे आता लेबर जर नसतं ते एवढा आवरणं मुश्किलच आहे ना। त्याच्यामुळे मागणीच करून घ्यावं लागते आम्हाला, लेबरला बोलूनच घ्यावं लागतं। आता परवड्याचं म्हणजे काय, आता कमी बाजार बी झाले तर ते ठेवून तर चालणार नाही, त्याला विक्री करणंच। आणि बाजार बी वाढले आहे त्यांचा 80-90 रेट तर आम्हाला त्यांना देणं जे कोणीचं। मजूर बरेच लांबून येतात, तरी राहुरी अजून नांदगाव शेंग असेच। काय सोय द्यावं लागतं तुम्हाला? पाणी रोजचे रोज पैसे द्यावे लागतात मागितल्यावर। अजून बरंच टोटल पुरावा करावा लागतो त्यांना, बारदाणे, राहण्याची सोय।
स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती तसेच 100% पीक विमा आणि शेतमजुरांसाठी स्वतंत्र महामंडळ तसेच महिला बचत गटांचं कर्ज माफ करा, अवकाळी पावसाची मदत, अतिवृष्टीग्रस्त आता शेतकऱ्यांची रोखलेली नुकसान भरपाई यासह इतर मागण्यांसाठी राज्य सरकारनं 16 दिवसात निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याची बघायला मिळाली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी ही संपूर्ण मागणी केली आहे। माफी 100% पीक विमा, महिला बचत गटावरचं कर्जमाफ, अवकाळी आणि अतिवृष्टी पावसाने जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई ते रक्कम सुद्धा तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाली पाहिजे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी करून त्याचा मोबदला अजून मिळणार नाही। लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक तसेच तमिळनाडू या राज्यांमधून मिरचीची आवक होत असते। या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मिरचीचं उत्पादन देखील घेतलं जातं। मात्र आता मिचोंग या वादळाचा फटका आंध्र प्रदेश किनारपट्टीसह तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांना बसलाय। परिणामी या वादळामुळे आता वातावरण बदलाचा परिणाम मिरचीच्या उत्पादनावर देखील होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या राज्यातून महाराष्ट्रात होणारी मिरचीची आवक घटण्याची शक्यता वर्तवली जाते। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 10 ते 15% दरवाढ झाली आहे। सध्या लग्नसराई असल्यानं ही दरवाढ आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगितलं जात आहे। तर सध्याला मिरचीचे भाव बाजारात स्थिर जरी असले तरी या वर्षीच्या हंगामात मिरचीच्या उत्पादनात घट झाल्यानं नववर्षामध्ये भाव वधारण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जाते। सध्या 500 पोते मिरचीची आवक आठवड्याला होते। आणखी सीझन चालू झालेलं नाही। सीझन चालू झाल्यानंतर आठवड्याला 2000 पोत्याची लातूर शहरात आवक होते आणि सदर आवक संपूर्ण आंध्र आणि तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यातून होते। आंध्रामध्ये प्रकाशम, नेल्लोर, विजयवाडा आणि तेलंगणामध्ये हैदराबाद, खम्मम इथून मिरचीची आवक होते। सीझनमध्ये माल कमी पडल्यानंतर आणि जर वादळाचा तडाखा भरपूर बसलेला असल्यामुळे भाववाढ होऊ शकते। आणि यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। मात्र या बुलेटिनविषयी तुमच्या काही सूचना असतील किंवा शेतीविषयी काही प्रश्न असतील तर 9619026483 या क्रमांकावर तुमचा प्रश्न तुम्ही अगदी थोडक्यात आम्हाला व्हिडिओ स्वरूपात पाठवू शकता। आणि यासह बुलेटिनमध्ये आता आम्ही इथेच थांबतोय। नमस्कार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।